2029ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? शिंदे मुख्यमंत्री होणार तर मग फडणवीसांचं काय होणार? सुनेत्रा पवारांनाही मुख्यमंत्री करायचा विडा त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी उचललाय, त्याचं काय? मुंबईत जेव्हा कुठलेही 4 राजकीय मित्र किंवा कार्यकर्ते भेटले की या प्रश्नांची चर्चा होताना दिसते आणि आश्चर्य म्हणजे मान्सूनच्या आगमनाला वातावरण जसं पोषक आहे म्हणतात तसंच शिंदेंसाठी आगामी काळ पोषक आहे असं उत्तर शेवटी मिळतं. पण शिंदे मुख्यमंत्री होणार हे कशावरनं? ते नेमकी कुठली तयारी करतायत? मनोज जरांगेंचं आंदोलन त्याच रणनीतीचा भाग होतं का? शिंदे पितापुत्रांनी मिशन मराठवाडा हातात घेतलंय का? अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादीच्या मोकळ्या झालेल्या जागेवर शिंदे आक्रमण करू पाहतायत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या एक्सप्लेनर मध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा गुजर. मे महिन्यात मराठवाड्यात 3 मोठ्या गोष्टी घडल्यात. पहिली, रेकॉर्ड ब्रेक तापमान मराठवाड्यानं पाहिलेलं आहे. दुसरी, मनोज जरांगेंनी केलेलं उपोषण. आणि तिसरी, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनी मिशन मराठवाड्याची केलेली सुरुवात. लातूर जिल्ह्यातला एक तालुका आहे अहमदपूर. लातूर नांदेड महामार्गावर तो वसलेला आहे. लातूर पॅटर्न म्हणून जी 2 शहरं उदयाला आली त्यापैकी एक शहर म्हणजे अहमदपूर. पण हेच अहमदपूर सध्या नव्या राजकीय पॅटर्नसाठी ओळखलं जातंय, कारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इथं चक्क एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. त्यांच्याच उपस्थितीत माजी आमदार विनायक पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत 25,000 कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याच्या बातम्या सुद्धा छापून आल्या. आकड्यांमध्ये जाण्यात काही अर्थ नाही, पण विनायकराव पाटलांच्या पक्षप्रवेशाला थेट एकनाथ शिंदेंची हजेरी भाजपला आश्चर्यचकित करून गेली. शिंदे नेमकं काय करतायत? या प्रश्नाचं उत्तर आहे 2029 ची तयारी. अहमदपूर ही शिंदेंची राजकीय प्रयोगशाळा आहे. ज्या मतदारसंघात भाजपा प्रभावी नाही असे मतदारसंघ हेरणे आणि त्या ठिकाणी राजकीय ताकद उभी करणे एवढा एक अजेंडा घेऊन शिंदे तयारी करताना दिसतायत. एवढंच नाही तर जिथं भाजप प्रभावी आहे तिथंही शिंदे स्वतःचं वजन वाढवताना दिसतायत. याचाच एक भाग म्हणून शिंदेंनी गेल्या काही काळात त्या ठिकाणच्या 2ऱ्या-3ऱ्या फळीतल्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा धडाका लावलाय. मग विनायक पाटील असोत, बच्चू कडू असोत की तिकडे अमरावतीचे सुधाकर भारसाकडे. लक्षात असू द्या, गेल्या विधानसभेला शिंदेंनी 81 जागा लढवल्या आणि 57 निवडून आणल्या. भाजपानं 149 लढवल्या आणि 132 निवडून आणल्या. भाजपाचा स्ट्राईक रेट होता 88% तर शिंदेंचा 70%, म्हणजे शिंदे तोडीस तोड होते. लोकसभेलाही शिंदेंचा स्ट्राईक रेट मजबूत होता. पुढच्या काळात हाच स्ट्राईक रेट शिंदे वाढवायची तयारी करतायत. भाजपला आता मिळालेलं यश हे अभूतपूर्व होतं. ते तसंच राहील का याबाबत शिंदे साशंक असावेत. खुद्द भाजपही आश्चर्यचकित झाली होती. त्यामुळेच भाजप सोबत राहून शिंदे भाजपच्या विरोधात लढाईची तयारी करताना दिसतायत. ज्याचे आमदार अधिक तो मुख्यमंत्री असंच सूत्र असतं. त्यासाठी आधी सर्वाधिक जागा लढायला मिळवाव्या लागतील. त्यासाठी उमेदवार असायला हवेत आणि त्याचीच तयारी म्हणून शिंदे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत पक्षप्रवेश घडवतायत. अहमदपूरच्याच बाजूचा मतदारसंघ आहे गंगाखेड. इथं रत्नाकर गुट्टे आमदार आहेत. ते अपक्ष फडणवीसांचे सहयोगी. मागं पुढं ते भाजपतनच लढतील. पण इथेही शिंदेंनी भगवान सानप सारख्या माजी झेडपी मेंबरला शिवसेनेत प्रवेश करून घेतलाय. कारण उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे कायम असलेल्या ह्या मतदारसंघावर शिंदेंचा नैसर्गिक अधिकार ठरतो ना. समुद्रात मासेमारी बंद असते तेव्हा कोळ्यानं जाळं विणायचं असतं अशी एक म्हण आहे. शिंदे आता 2029 साठी जाळं विणताना दिसतायत. शिंदेंच्या राजकीय डावपेचांना तुम्हाला दाद द्यावीच लागेल. मनोज जरांगेंना शिंदे ज्या पद्धतीनं वापरतायत ते अफलातून आहे. उदय सामंत भेटून गेले आणि जरांगेंनी उपोषणाची घोषणा केली. ते उपोषणालाही बसले आणि 2च दिवसात राजकीय वातावरण ढवळून निघालं. विखे पाटलांच्या उपस्थितीत सगळ्या कॅमेऱ्यांच्या समोर जरांगेंनी शिंदेंचं कौतुक केलं, मात्र फडणवीसांवर आगपाखड केली. शिंदेंच्या काळात कसे मराठा धार्जिणे निर्णय झाले, प्रमाणपत्र मिळाली, निर्णयांना कशी गती आली हे जरांगे बोलत होते. आणि त्याच वेळेस
फडणवीसांच्या काळात प्रमाणपत्र देऊ नका असे मेसेजेस कसे दिले जात आहेत ते सुद्धा जरांगे दावा करत होते. याचाच अर्थ असा की शिंदे हेच कसे मराठ्यांचे तारणहार आहेत आणि फडणवीस आता नकोत असं तर त्यांना सांगायचं नसेल. शरद पवार गलित गात्र झालेत. अजित पवार आता हयात नाहीयेत. सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन्ही मुलं ही पक्षांतर्गत घडामोडींमध्ये अडकलीत. त्याच पार्श्वभूमीवर मराठा नेत्यांची महाराष्ट्रात स्पेस आहे. तिच्यावर लक्ष ठेवूनच तर शिंदे 29 ची तयारी करताना दिसतायत. राणे विखे असे मराठा सरदार जरी भाजपत असले तरी सुद्धा जरांगेंच्या माध्यमातून सामान्य मराठा मतदार आपल्या पाठीमागे उभे करण्यासाठी जरांगेंचा किती चपखल वापर शिंदे करून घेताना दिसतायत. बरं, सगळी गृह नक्षत्र शिंदेच्या बाजूने दिसतायत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात निवडणूक आहे, त्यानंतर लोकसभा होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा. मागची विधानसभा शिंदेच्याच नेतृत्वात लढली गेली होती. चुकून उत्तर प्रदेशात काही बदल झाला किंवा नाही झाला तरी सुद्धा मोदी शहा लोकसभेसाठी रिस्क घेणार नाहीत. फडणवीसांच्या विरोधात मराठा विरोधी वातावरण झालं तर निवडणुका पुन्हा शिंदेच्याच नेतृत्वात लढल्या जाऊ शकतात. तशाही फडणवीसांच्या आता मुख्यमंत्री पदाच्या टर्म संपल्यात. ते पुन्हा मुख्यमंत्री होतील का याबाबत साशंकता आहेच. त्याला कारण त्यांची क्षमता नाहीच, ती त्यांनी प्रूव्ह करायची आता गरज सुद्धा नाही. पण मोदी शहा धक्के देण्यामध्ये पटाईत आहेत. लोकसभेला गडकरींच्या जागी फडणवीस का दिसणार नाहीत? मागच्या वेळेस मोदींच्या जागा कमी झाल्या होत्या, यावेळेस तरी मोदींच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे. झुरळही सक्रिय झालेत. सगळी परिस्थिती पाहिली तर काहीही होऊ शकतं हे स्पष्ट दिसतंय. आणि ज्या ज्या वेळेस राजकीय धुक तयार होतं त्या वेळेस अनपेक्षित घटना घडताना दिसतात. 2029 ला मुख्यमंत्री पदासाठी जर कुठल्या एका नेत्याचा मजबूत दावा असेल तर तो असेल एकनाथ शिंदेंचा. तो फडणवीसांपेक्षा जास्त असेल का? सुनेत्रा पवारांचं काय? तर हे स्पष्ट आहे, पवार कुटुंब स्वतंत्र लढणार. शिंदेंनी आता सुरू केलेलं आक्रमण पुढे पुढे तीव्र होत जाणार. आताच त्यांनी अब्दुल सत्तारांपासून ते इकडे कोकणात दळवींच्या मुलीपर्यंत जे केलंय ते पाहता शिंदे फक्त राष्ट्रवादीच्याच मराठा स्पेसवर नाही तर भाजपच्या होम ग्राउंडवर 2029च्या लढाईची तयारी करताना दिसतायत. बरोबर ना? कमेंट करायला विसरू नका.